तरी आम्हाला झालेच असेल 50-60 वर्ष. ऑनलाईन पद्धतीचे काम निघाले आहे आता, ते ऑनलाईन अडवले आमचे. मग तरच खास म्हणलं तर कोणी अडवलं का टेंटच घेऊन धावतो. सर्व गावातील लोक या ठिकाणी आले आहेत आणि त्यांचा प्रश्न असा आहे की शासकीय जमीन, ओढावरची जी शासकीय जमीन आहे विकास कामासाठी जी दिलेली आहे, गेल्या अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या ती जमीन दिलेली आहे शासनाला. अशी या जमिनीवरती एक माणूस फक्त तिथं कोणतेही शासकीय कामं होऊ देत नाही. अशा संदर्भात हे सर्वजण गावकरी या ठिकाणी तहसीलदाराला निवेदन देण्यासाठी आले आहे. आमची तहसीलदार साहेबांना मागणी आहे की याच्यात तातडीनं आपण लक्ष घालावं, जेणेकरून एका माणसामुळे सर्व गावकऱ्याला त्रास होत आहे. कोणत्याही शासकीय योजना या गावापर्यंत पोहोचल्याच पाहिजे. शासकीय योजनेत कोणी अडथळा घालत असेल तर त्याला पोलीस कस्टडी दाखवा, परंतु आमच्या गावाच्या सर्व विकासासाठी, लोकांच्या विकासासाठी जे काही कामं येतील ते कामं झाले पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून आपण याच्यावरती तातडीने कारवाई करावी ही आमच्या सर्व गावकऱ्याच्या वतीने विनंती करतो आम्ही. त्याच्यासोबत आपल्याला पंचायत समितीचे BDO साहेब असतील, पोलीस अधिकारी असतील, जे जे कोणी तिथं घेऊन जायचं असेल ते घेऊन जाऊन यांचा हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा. भाऊ, काल या गावात जाऊन सचिव आणि प्रशासकीय अधिकारी गेले. त्यांनी ह्या 8 नमुना जो आहे तो ऑनलाईन करण्यासाठी गेले. अडथळा एका व्यक्तीने केला आणि त्याच्यामुळं त्यांच्यावरती काही कारवाई झाली आहे का? कारण का हा सरकारचा प्रोग्राम होता. गावात जाऊन त्या 8 ऑनलाईन करणे हा प्रशासकीय कालची जी परिस्थिती झाली ती परिस्थिती पाहूनच हे सर्वजण एकत्र आले गावकरी आणि त्यांनी आता ते निवेदन देत आहे आणि आज याच्यानंतर ते कारवाई होती. जो कोणी मधात शासकीय कामात अडथळा टाकेल त्याच्यावरती सक्त कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदार साहेब देतील.